मित्रांनो, नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने आपण सर्वच जण एका विलक्षण अशा संतापजनक परिस्थितीतून जात आहोत. पर्यटकांच्या माध्यमातून हा खरं तर संपूर्ण भारतावर केलेला भ्याड हल्ला आहे, ज्याचा बदला लवकरच घेतला जाईल. पण असे हल्ले भारताला आता नवीन राहिलेले नाही. 2001 साली भारताच्या संसदेवर आणि 2002 साली अक्षरधाम मंदिरावर झालेले दहशतवादी हल्ले सुद्धा अशाच प्रकारचा थेट हल्ला होते. त्या हल्ल्याच्या आधी आणि नंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काही स्थानिकांच्या मदतीने एकानंतर एक अनेक BSFच्या जवानांची पिस्तुलाने भर बाजारात हत्या करण्यात आली होती किंवा करत होते. या सर्व दहशतवादी हल्ल्यामागचा जो मास्टर माइंड होता गाझी बाबा, BSFने आपल्या ग्राउंड झिरोवरील ऑपरेशनमध्ये कसा संपवला याचं चित्रण करणारा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे, ज्याचे नाव आहे ग्राउंड झिरो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे ग्राउंड झिरो या आज प्रदर्शित हिंदी सिनेमाचा. मित्रांनो, ग्राउंड झिरोची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. BSF ऑफिसर नरेंद्रनाथ दुबे, जी भूमिका इम्रान हाशमीने केली आहे, तर नरेंद्रनाथ दुबे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने गाझी बाबा नामक जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याला कसं संपवलं याचं चित्रण मित्रांनो या पटकथेत आहे. गाझी बाबाला संपवण्याचं हे ऑपरेशन BSF ऑफिसर नरेंद्रनाथ दुबे करण्याच्या आधी त्यांचे अनेक प्रयत्न फसतात. 2001 ते 2003 ही 2 वर्षे सातत्याने त्याच्या मागावर असलेल्या दुबेंना काही स्थानिकांची सुरुवातीला कशी मदत मिळते, पण एकानंतर एक फसलेल्या त्यांच्या व्यूहरचनांमुळे त्यांना आपल्या सिनियर्स समोर कसं नमतं घ्यावं लागतं आणि नंतर ते हे ऑपरेशन शेवटी कसं पूर्ण करतात याची ही वीरगाथा आहे. यात दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे सई तामणकरने, तर इंटेलिजन्स ऑफिसर आदिला झाली आहे झोया हुसेन ही अभिनेत्री. दुबे यांचा मित्र BSF जवान प्रवीण रंगोला आहे आपला ललित प्रभाकरने, तर दुबेचे बॉस झाले आहेत अभिनेते मुकेश तिवारी. मित्रांनो, केवळ 2.25 तासांची अल्प लांबी असलेली पटकथा, त्यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स, शिवाय काही ठिकाणी धक्कातंत्र, पटकथेला असलेला प्रचंड वेग, इम्रान हाशमीचा अत्यंत लाजवाब असा अभिनय, इम्पॅक्टफुल असे ॲक्शन सीन्स आणि नेत्रदीपक अशी सिनेमॅटोग्राफी, या सर्वांच्या जोरावर ग्राउंड झिरो अंती एक छानसा इम्पॅक्ट क्रिएट करण्यात यशस्वी होतो. विशेष म्हणजे या सिनेमा उगाच हा जो सिनेमा आहे देशप्रेमाच्या फिल्मी गप्पा किंवा फिल्मी डायलॉग किंवा उगाच टाळ्या आणि शिट्ट्या मिळवणारे सीन्स यात कुठंच ग्राउंड झिरो अडकत नाहीत. सब कुछ स्ट्रेट टू द पॉइंट, एकदम सीधी बात. तेजस देऊस्कर याची दिग्दर्शन प्रभावी म्हणता येईल असं नक्कीच आहे. संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव यांची जी कथा पटकथा आहे ही बऱ्याच ट्विस्टने युक्त अशी असल्याने कुठंच बोर होत नाही, कुठे फारशी रेंगाळत नाही. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा तेवढंच इम्पॅक्ट क्रिएट करणारं आहे. इम्रान सोबतच बाकी सर्वच कलाकारांनी आपापल्या वाट्याला ज्या भूमिका आल्यात त्या चोख साकारल्या आहेत. त्यातल्या त्यात इम्रान हाशमी तर लाजवाब आहे. मला गीत संगीतात मात्र ग्राउंड झिरो खूपच डावा वाटला. म्हणजे तशी आवश्यकता नाही गाण्यांची, पण बॅकग्राऊंडला जी वाजणारी गाणी आहेत ती आणखी प्रभावी होऊ शकली असती. शिवाय शिवाय जे इतर बाकी कलाकार आहेत या कलाकारांच्या निवडीत सुद्धा याहीपेक्षा आणखी काही किंवा दमदार नावे जर असली असती तर अजून बरं झालं असतं. डायलॉग्स फिल्मी नाही आहेत हे चांगलं आहे, पण तरी त्यातून जो इम्पॅक्ट यायला होता तो तितकासा येत नाही. पण एकंदरीत आपल्या BSF जवानांचे फारसे कधीही ऐकण्यात न आलेली ही जी सत्यकथा आहे, शौर्यगाथा आहे, एकदा बघण्यास काहीच हरकत नाही. आउट ऑफ 5 मी ग्राउंड झिरोला देईल 3 स्टार. मित्रांनो, तुम्हाला आमचा ग्राउंड झिरोचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.